जय हिंद मित्रांनो. खाकी वेळ पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही भारतीय राज्यघटनेचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित घेणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे अध्यक्ष होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर हा दर दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि प्रत्यक्ष राज्यघटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून झालेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे बघू शकता तुम्ही ऑप्शन क्रमांक 2 भाग 3 मध्ये समाविष्ट आहे. कलम 12 ते 35 तुम्ही बघू शकता स्पष्टीकरणामध्ये. कलम 12 ते 35 दरम्यान नागरिकांच्या मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. या भागाला मॅग्ना कार्टा असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लघु संविधान असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 42व्या घटना दुरुस्तीनुसार. 42वी घटना दुरुस्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो 1976ला झालेली आहे आणि या 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार यामध्ये सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता या शब्दाचा समावेश केलेला आहे. यामुळे याला लघु संविधान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारताचे सरन्यायाधीश. तर स्पष्टीकरण बघू शकता. भारतीय संविधानाच्या कलम 60 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. त्यांच्या गैरहजेरीत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतात. प्रश्न क्रमांक 6. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. स्पष्टीकरण बघू शकता. कलम 64 आणि 89 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांना राष्ट्रपती म्हणून नव्हे तर राज्यसभेचे सभापतीमधून वेतन व भत्ते मिळतात. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानाचा अंतिम रक्षक किंवा पालक कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट हे भारतीय संविधानाचे अंतिम स्पष्टीकरण करणारे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षक आहे. संसदेने संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन केलेला कायदा रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. ते बघू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आलेली आहे? तर याचं याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सोव्हिएत युनियन. त्यालाच आपण रशिया असे म्हणतो. स्पष्टीकरण बघू शकता. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जी 1976ला झालेली आहे सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून सोव्हिएत युनियन त्याला आपण पूर्वी USSR आत्ताचा रशिया म्हणतो. त्या राज्यघटनेवरून आपण प्रेरित होऊन भाग 4 आणि कलम 51 अंतर्गत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर मूलभूत कर्तव्ये एकूण 11 आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 9. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये भारतात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 352 नुसार. 352 नुसार. स्पष्टीकरण बघू शकता मित्रांनो. युद्ध, परकीय आक्रमण
किंवा सशस्त्र बंड या कारणामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. प्रश्न क्रमांक 10. अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित भारतीय संविधानाचे कोणते कलम आहे? चे उत्तर आहे ऑप्शन 4 ड कलम 17. कलम 17 स्पष्टीकरण बघू शकता. संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने व दंडनीय गुन्हा आहे. हा समतेचा अधिकार एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 11. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणजेच लॉ मिनिस्टर बनले होते. प्रश्न क्रमांक 12. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? याचं उत्तर बघू शकता मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 61वी घटना दुरुस्ती. स्पष्टीकरण बघू शकता. 1989 मध्ये लागू झालेल्या 61व्या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलम 368. संविधानाच्या भाग 20 मधील कलम 368 नुसार संसदेला संविधान दुरुस्त करण्याचे अधिकार दिलेले आहे मित्रांनो. ही पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही ही पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. संपत्तीचा हक्क राईट टू प्रॉपर्टी हा सध्या कोणत्या प्रकारचा हक्क आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ब कायदेशीर व वैधानिक हक्क आहे. स्पष्टीकरण बघू शकता. मूळ संविधानात संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, परंतु 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीद्वारे तो मूलभूत हक्कामधून वगळून कलम 300 लक्षात ठेवा कलम 300 अंतर्गत केवळ एक कायदेशीर हक्क लीगल राईट म्हणून ठेवण्यात आला आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या क्वेश्चन पेपरचा पोलीस भरती पॅटर्ननुसार एकदम सोपे आणि एकदम स्पष्टीकरणासहित खूप चांगले प्रश्न आहेत मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता, ते आम्ही दुरुस्त करू. प्रश्न क्रमांक 15. लोकसभा सदस्य खासदार होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 वर्ष. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय 25 वर्ष असणे आवश्यक आहे, तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी किमान वय 30 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. भारतात ऐतिहासिक माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कायदा कधी लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 2005 मध्ये. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 12 ऑक्टोबर 2005 रोजी संपूर्ण भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ब याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना झालेली आहे. याचे पदसिद्ध अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक 18. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर राज्यपाल आहे मित्रांनो. स्पष्टीकरण बघू शकता. संविधानाच्या कलम 154 नुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल असतो. मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो. मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 बघू शकता. ग्रामपंचायतीची स्थापना करण्याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 40. स्पष्टीकरण बघू शकता. भाग 4 मधील
राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाअंतर्गत कलम 40 हे राज्याला ग्रामपंचायतीची संघटित करण्याचे व स्वायत्त शासनाने अटक म्हणून ग्रामपंचायतीची प्रश्न क्रमांक 19 ग्रामपंचायतीची स्थापना करण्याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत? तर याचं उत्तर आहे कलम 40 ऑप्शन 2 बघू शकता मित्रांनो. भाग 4 मधील कलम 40 हे ग्रामपंचायतीला विशेष अधिकार देण्यात आलेले आहे. स्पष्टीकरण बघू शकता. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत सध्या एकूण किती अनुसूची म्हणजे शेड्यूल आहेत? तर याचं उत्तर आहे 12 ऑप्शन क्रमांक 3. मूळ संविधानामध्ये केवळ 8 अनुसूची होत्या, परंतु वेगवेगळ्या घटनादुरुस्तीद्वारे त्यात आणखी 4 अनुसूची जोडल्या गेल्या असून सध्या संविधानात एकूण 12 अनुसूची आहेत. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 21 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते? याचं उत्तर आहे ऑप्शन 3 65 वर्ष. 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे वय 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात आणि उच्च न्यायालयाचे 62 वर्ष. प्रश्न क्रमांक 22 समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा समावेश संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 44. समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य गोवा आहे. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 संविधान सभेसमोर उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. कधी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 यांनी संविधान सभेत ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला, जो पुढे जाऊन भारताचा संविधान सरनामा प्रॅम्बल असा बनला. त्याला आपण असं संविधानाचा सरनामा असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संसदेचे व विधान परिषदेचे नियुक्त किंवा नामनिर्देशित सदस्य. विधान परिषदेचे सदस्य हे याच्यामध्ये निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. हे लक्षात राहू द्या मित्रांनो, हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला असे प्रश्न खूप येतात. प्रश्न क्रमांक 25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 32. कलम 32 मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज दिलेला आहे. मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात हक्क मागता येतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाचा आत्मा असे म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे आजचे 25 प्रश्न कसे वाटले प्लीज कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.